नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत रखडलेली कांदा खरेदी अखेर सोमवार 8 जून पासून म्हणजेच आजपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू होतीये. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळाल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी बाजार समित्यांमधून ही खरेदी प्रक्रिया राबवली जाते. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या नाफेड आणि एनसीसीएफ या 2 नोडल संस्थांमार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी लिलाव पद्धतीने न होता नोंदणीकृत शेतकरी थेट 1580 रुपये प्रति क्विंटल या दराने आपला कांदा विकू शकतील. केंद्र सरकारने 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलंय. मात्र 1 जून पर्यंत अत्यल्प खरेदी झाल्याने आता 30 जून पूर्वी हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रक्रियेला गती देण्यात येते. पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्चं तेल आणि सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली असली तरी जागतिक धान्य बाजारात अद्याप मोठी हालचाल दिसून आलेली नाहीये. मात्र LPL फायनान्शियलच्या अहवालात म्हटलंय की खरा परिणाम पुढील काळात खतांच्या पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे. होमरूज या महत्त्वाच्या समुद्र मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास फॉस्फेट खत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सल्फरच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. जागतिक सल्फर पुरवठ्यापैकी सुमारे 45% आणि फॉस्फेट व्यापारातील जवळपास 20% हिस्सा या मार्गावर अवलंबून असल्याने DAP आणि इतर फॉस्फेट खतांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झालाय. या अहवालात पुरवठा साखळीचे 3 टप्पे नमूद करण्यात आलेत. पहिल्या टप्प्यात खतांच्या किमती वाढतात. दुसऱ्या टप्प्यात अधिक खत लागणाऱ्या पिकांऐवजी तुलनेने कमी खत लागणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो. तिसऱ्या टप्प्यात उत्पादनावरील संभाव्य परिणाम बाजाराच्या किमतींमध्ये प्रतिबिंबित होऊ शकतात. सध्या बाजार या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून पुढील काही काळात याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू शकतात असं या अहवालात स्पष्ट केलंय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊन त्यांना भूमिहीन व्हावं लागेल असा आरोप करत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सर्वपक्षीय विराट मोर्चाची घोषणा केली आहे. मंगळवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार असून हा मोर्चा विन्स कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे. शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे. महामार्गाच्या विरोधातील हा लढा आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ, औद्योगिक वसाहत आणि विविध उद्योग प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं. तब्बल 3000हून अधिक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवस ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनानंतर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत गडचिरोली विमानतळासाठीची जमीन संपादन प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. तसंच चारमोशी औद्योगिक वसाहत आणि इतर औद्योगिक प्रकल्पांबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की विमानतळ आणि औद्योगिक प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी संपादित केल्या जात आहेत. दरम्यान राज्य शासनाने यापूर्वी विमानतळ उभारणीसाठी 311.81 हेक्टर जमीन संपादनास आणि सुमारे 104 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली होती. अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासादायक निर्णय समोर आलाय. सहकार विभागाने सावळा येथे धडक कारवाई करत जप्त केलेली तब्बल 27 शेती अवजारे आणि एका शेतकऱ्याची बोलेरो पिकअप मूळ मालकाच्या ताब्यात परत दिली आहे. तक्रारीच्या आधारे सहकार विभागाच्या पथकाने सावळा येथील एका संशयित अवैध सावकाराच्या ठिकाणी छापा टाकून ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर, पेरणी यंत्र, नांगर, कल्टिवेटर आणि इतर कृषी अवजारे जप्त केली होती. चौकशीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी मालकी हक्काची कागदपत्र सादर केल्यानंतर ही अवजारे त्यांना परत देण्यात आली. खरीप हंगामाच्या तयारीच्या काळात शेतीची महत्त्वाची साधनं परत मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. या कारवाईमुळे अवैध सावकारी विरोधात प्रशासनाची कठोर भूमिका देखील स्पष्ट झाली आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सायकल फेरी काढून इंधन दरवाढी विरोधात निषेध नोंदवला तर रिकामे गॅस सिलेंडर दाखवत घरगुती गॅसच्या वाढत्या दरांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची होळी करून शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करण्यात आला. महागाई हटवा, मोदी हटवा, इंधन दरवाढ रद्द करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे ही तर कर्ज वसुली अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं जगणं कठीण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.